हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी आळूची हाटीव भाजी. तर वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे आळूचे पानं घेतलेले आहेत, 2 जोडी असे छानपैकी पानं आहेत, हिरवेगार असे. तर ते आपण आहे ना त्याचे देठ काढून घेऊया अशा प्रकारे आणि आहे ना स्वच्छ धुवून घेऊया पानं. तुम्ही पाहिजे तर ते देठ पण घेऊ शकता स्वच्छ धुवून आणि त्याच्यावरची साल काढून. तर मी आता इथे नाही घेते, तर तुम्ही पानच घेते फक्त. पानं व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची, जेणेकरून त्याला माती वगैरे लागलेली असती तर ती व्यवस्थित सर्व काढून घ्यायची माती वगैरे. हे बघा असं हाताने घासून वगैरे आहे ना छानपैकी व्यवस्थित धुवून घ्यायचं. धुवून झाल्याच्या नंतर झटकून घ्यायचं आणि आहे ना पानं अशी चिरून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्ही थोडे थोडे असे जास्त बारीक पण करू शकता. अशा प्रकारे हे करून घ्यायचं, चिरून घ्यायचं आणि त्यामध्ये आहे ना हे टाकायचं. हे बघा आता सर्व चिरून झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी आहे ना हरभऱ्याची डाळ टाकायची आणि शेंगदाणे टाकायचे, जेणेकरून ते पण आहे ना व्यवस्थित असे उकडून निघतील. ह्या भाजीमध्ये आपण भाजी उकडून घेणार आहे. हे बघा थोडे थोडे असं ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि छानपैकी आहे ना भाजी उकडून घ्यायची. आता थोडीशी उकडून झालेली आहे. अजून एक 5 मिनिटं ठेवून आहे ना गॅस बंद करून घ्यायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे पूर्ण पानं. हे नाही टाकायचं, शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ अजिबात टाकायची नाही, ती साईडलाच काढून ठेवायची. आता बघा आपलं वाटण वाटून झालेलं आहे. तर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि ठेचलेला लसूण टाकायचा आणि हिरवी मिरची टाकायची. हिरव्या मिरचीत बनवते आहे मी, तुम्ही यांना लाल तिखट पण वापरू शकता. तर आपण हे शेंगदाणे आणि डाळ जे उकडून घेतलेले आहे ती यामध्ये टाकूया, जेणेकरून छान परतली जाईल डाळ आणि शेंगदाणे पण आणि टेस्ट पण येईल, फोडणीसारखी अशी फोडणी बसेल त्याला पण. आणि त्यानंतर चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं, थोडंसं कमीच टाका कारण नंतर पण टाकू शकता तुम्ही. आपण पातळ भाजी बनवणार आहे अशी हाटीव भाजी. जेव्हा पण तुम्ही असं पातळ वगैरे अशा रश्श्याच्या वगैरे भाज्या बनवता तेव्हा फोडणीमध्ये जेव्हा मीठ टाकता ना थोडंसं कमीच टाका, नंतर टेस्ट करून बघून तुम्ही ॲड करू शकता. आता हे वाटलेलं वाटण टाकूया आपलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल किंवा म्हणजे जेवढं तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ॲड करू शकता पाणी. त्यानंतर थोडंसं चिंच टाकायचं आणि थोडीशी गूळ टाकायचं थोडंसं. तुम्ही चिंचेचा कोळ करून पण टाकू शकता, तर मी असंच चिंच टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवायचं, 10 मिनिटं उकळून द्यायचं. 10 मिनिटं झालेले आहेत आपले. आता बघूया, भाजी छानपैकी उकळलेली आहे. या स्टेपला आपली भाजी पूर्ण झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.